एका गावामध्ये एक साधू होता आणि तो साधू जेव्हा जेव्हा नाचत होता तेव्हा तेव्हा खूप पाऊस पडत होता. तर गावकऱ्यांनी जेव्हा पण पाऊस पाहिजे तेव्हा त्या साधूजींना नाचवत होते आणि खूप धो धो पाऊस पडत होता. असं खूप छान चालत होतं त्या गावकऱ्याच्या आणि साधूजींचं. त्याच गावामध्ये असे वेगळे गावातले 4 मुलं आले आणि त्या 4 मुलांना ह्या गावातला असा चमत्कार या लोकांनी सांगितला. तो चमत्कार या मुलांना खोटा वाटला, असं काही नसते म्हणून. तर ते मुलं 4 पण त्या साधूजींना भेटायला गेले. ते म्हणतात, बघा तुमच्या नाचण्यापेक्षा आम्ही नाचून दाखवतो आणि पाऊस कसा येते ते बघा. एक मुलगा 2 मिनटं नाचला, पाऊस आला नाही. दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरी पाऊस आला नाही. तिसरा चौथा असंच झाले. 1-2 तास त्याच्यातच गेले. मग म्हणे साधूजी आता तुम्ही नाचा, आमच्या नाचण्याने तर काही पाऊस आला नाही, आमचं आला असं वाटत होतं, पण आता तुम्ही काय करता ते बघतो आम्ही. मग साधूजी खूप नाचले. सकाळची संध्याकाळ झाली तरी पाऊस काय आला नाही. तरी साधूजींनी नाचणं थांबवलं नाही. ते नाचत राहिले, नाचत राहिले, नाचत राहिले. अखेर शेवटी रात्री खूप धो 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 पाऊस आला आणि सगळेजण खुश झाले आणि ते 4ही मुलं म्हणले हात जोडून की खरंच तुम्ही खूप महान आहे आणि खरंच तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. तर साधूजींना म्हणलं, गावकऱ्यांना तर माझ्यावर विश्वास आहे, पण माझा विश्वास देवावर आहे. तर तसंच असते, आपण आपल्या जीवनात कोणत्या पण गोष्टीला हार मानतो आणि सोडून देतो, प्रयत्न करत नाही आणि या उलट भरपूर जण प्रयत्न करतात आणि समोर जातात. एक वेळेस ती गोष्ट झाली नाही तर आपण प्रयत्न सोडून देतो आणि शांत बसतो. तर 1 वेळेस झाली, 2 वेळेस झाली, 3 वेळेस झाली, जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे. जेव्हा यश मिळेल तेव्हा 100% हे यश भेटतेच. तर प्रयत्न करणं आपल्याला सोडायचं नाही. राधे राधे.